हिरेन राठोडवर. हो. जेव्हा पोलिसांनी हिरेनचा तपास करणं सुरू केलं तेव्हा पोलिसांना ही गोष्ट समजली की हिरेनचा फोन 19 जुलै 2007 ज्या दिवशी स्नेहाचा खून झाला त्या दिवशी पूर्ण दिवस हिरेनचा फोन बंद होता. हो. जेव्हा पोलिसांनी हिरेनची चौकशी सुरू केली तेव्हा हिरेन बोलला की मला काहीच माहिती नाही ह्याबद्दल, मला ती काहीच बोलली नाही आणि आमचं बोलणं 2-3 दिवसापासून झालंही नव्हतं आमच्या भांडणानंतर, त्यामुळे मला तुम्ही ह्याच्यात ओढू नका, मला ह्याबद्दल काही माहिती नाही. पण मात्र पोलिसांना हे काही पटत नव्हतं, कारण आतापर्यंत जेही पुरावे सापडले होते त्यांनी हेच सिद्ध होत होतं की हिरेनच स्नेहाचं खून करू शकतो. म्हणजे का? तर तूच विचार कर ना भाई, 19 जुलैला जेव्हा स्नेहाच्या घरी कोण नव्हतो, एक असा व्यक्ती तिच्या घरी येतो ज्याला स्नेहा पूर्ण फॉर्मॅलिटी वगैरे करते, पाणी वगैरे आणून देते, ते सर्व बोलतात वगैरे आणि काहीही आवाज नाही येता तिचा खून होतो. आणि जसं मी तुला बोललो की स्नेहा ही खूप हुशार आणि गुणी मुलगी होती, तिचं असं काही पर्सनल भांडण वगैरे कोणाशी नव्हतं. तिचं आता रिसेंट डेजमध्ये भांडण झालेलं ते फक्त हिरेनशी आणि त्यामुळे पोलिसांच्या कटघऱ्यात फक्त हिरेन होता. पोलिसांनी अजून स्ट्रिक्टली हिरेनची चौकशी सुरू केली. ते सगळे रिपोर्ट फॉरेन्सिक लॅबमध्ये वगैरे पाठवले आणि जसं तुला माहिती आहे की हिरेन तर ह्या सर्व गोष्टींना नाही, मला माहिती नाही हे ते सर्व बोलत होता. पण जेव्हा त्याची लाय डिटेक्टर टेस्ट झाली आणि जे फॉरेन्सिक एक्सपर्ट होते त्यांनी त्याच्या ब्रेन इलेक्ट्रिकल ऑसिलेशन सिग्नेचर टेस्ट केली